दुपारचे 4:30 झालेले होते, तरीही अशा अवतारात मी बिना आंघोळीची फिरत होते. का ते तुम्हाला पुढे सांगतेस. तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी हे मिशोवरनं जे पार्सल आलेलं होतं ते सृजनचं अनबॉक्सिंग करणं चालू होतं. आज सृजनला बरं वाटत नव्हतं म्हणून तो घरीच होता. तर नेमकं हे त्याच्यासाठीच मागवलेलं पार्सल होतं आणि तो नेमका घरी होता आणि त्यानेच ते अनबॉक्सिंग केलं. त्याच्यासाठी ऍक्च्युली ते सरप्राईज होतं. तर त्याच्यासोबत तो खेळत होता आणि त्यातच मध्ये सिलेंडरने मला दगा दिला. सिलेंडर संपलं म्हणून सिलेंडर चेंज केलं आणि स्मिरा खूप आजारी असल्यामुळे तिचं सकाळपासून त्रास देणं सुरू होतं. ती झोपली आणि इकडे सृजनचं मात्र त्या गेमसोबत खेळणं चालूच होतं. लाईट लावणं, फॅन लावणं, मॅग्नेट तयार करणं या गोष्टी तो त्याच्यासोबत करत होता. रूममध्ये पूर्ण त्याने दिवसा अंधार करून ठेवला तो लाईट लावण्यासाठी फक्त. तर अशा प्रकारे त्याचं ते किट जे आणलेलं होतं ते खेळणं चालू होतं. आणि मग मी इकडे आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. सगळे कामही माझे उरकून झालेले होते, जेवणही झालेलं होतं. म्हटलं आता दुपारी स्मिरा झोपली तोपर्यंत काय करायचं म्हणून हे साईचं लोणी तयार करायला घेतलं आणि ते तयार करून घेतलं. आणि हे तयार करण्यासाठी मी खूप तामझाम वगैरे करत बसत नाही. सरळ ते पातेलं घेते, 10-15 मिनिटं ते चमच्याने हलवत राहते आणि त्यानंतर ते लोणी वेगळं आणि ताक वेगळं होऊन जातं. त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून मी ते लोणी बाजूला करून घेते आणि सरळ गॅसवर ठेवून देते. अशा प्रकारे मी ते जास्त तामझाम न करता तूप तयार करून घेते. खूप सोप्या पद्धतीने हे तूप तयार होतं. तुम्ही कशा पद्धतीने तयार करता हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे तूप तयार करत असताना जर गॅसवर ठेवलं आणि दुसरं काम आपण करायला लागलो तर हे नेहमी माझ्याकडून जळून जातं. म्हणून मग मी ते उभं राहूनच तयार करून घेत असते. तर ते तयार करत असताना म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा मग मला ड्रायफ्रुट्सचे लाडू करायचे आहे. तर त्यासाठी मी खजूरच्या ज्या बिया आहेत त्या मी काढायला घेतल्या होत्या. त्या काढून मी पूर्णपणे इथे खजूर रेडी करून ठेवले जेणेकरून मला उद्या ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार करता येतील. सो हे दोघं कामं होईपर्यंत संध्याकाळ झाली. मग अहो आल्यानंतर फ्रेश झाले आणि मग स्मिराला दवाखान्यात घेऊन गेलो. सो जेवण आम्ही बाहेरूनच मागवलं होतं. तर असा होता माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.